व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे लग्नाचा खास दिवस. लग्नाचा मुहूर्त होता 9:50 आणि सगळे तिथं जमले होते. नाश्ता झाला होता सगळ्यांचा आणि स्टेजवरती सगळे पाहुणे मंडळी, नातेवाईक सगळे तिथंच होते. कारण अक्षदाच्या वेळी घरचे आणि आलेले पाहुणे मंडळी हे स्टेजच्या म्हणजे आजूबाजूलाच नवरीच्या उभे राहून अक्षदा टाकायचे असतात. तिथून शूट घ्यायला खूप त्रास होत होता, दिसतच नव्हतं. अशा पद्धतीने अक्षदा पार पडले. नवरा नवरीला सगळे आशीर्वाद देऊन स्टेजवरून खाली उतरवत होते. लग्नात एक मी पाहिलं 5-6 वर्षानंतर किंवा 7-8 वर्षानंतर नातेवाईक भेटतात, त्यांचं भेटीगाठी होतं, बोलणं होतं. इकडच्या रीती थोड्याशा वेगळ्या आहेत. कमीत कमी 5 तास ते कंटिन्यू अक्षदा धरून पुढे सगळे विधी चालू होते. म्हणजे जे काही आहेत रीती आणि खूप छान पद्धतीने लग्न पार पाडत होतं. आणि पहिल्यांदा मी कर्नाटकचं लग्न अटेंड केलेलं आहे आणि थोड्याशा वेगळ्या रीती पाहायला भेटल्या. अक्षदा पूर्ण झाल्यानंतर इथे दोघा नवरा नवरीला समोरासमोर बसवतात. नवरदेव बसून नवरीच्या डोक्यावरती ओंजळभर असे अक्षदा टाकतो आणि नवरी उभी राहून ओंजळभर त्याच्या डोक्यावरती अक्षदा टाकते. हे कमीत कमी 9 की 11 वेळेस करतात असं सांगितले. ही पद्धत मी पहिल्यांदा पाहिले. तुमच्याकडे असं असतं का ते नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर इथे पूर्ण नाश्त्याची सोय केली होती. बरेच जण नाश्ता आधी केले होते. जे अक्षदा झाल्यानंतर मला वाटतं 10:15चा टायमिंग होता आणि ते अक्षदाचं तिकडे अक्षदा झाल्यानंतर नाश्त्यात चालू होता आणि इकडे हे नूल गुंडाळणं बोलतात. त्यांच्यात ही ती पूर्ण नूल गुंडाळणं आणि ते जो धागा असतो तो सगळं पूर्ण धागा जमा करतात आणि त्याच्यात हळकून बांधतात नवरा नवरीला, आईवडिलांना आणि जी कलवरी वरमाई असते त्यांना सगळ्यांना तो हातात बांधला जातो. अशी पद्धत आहे. थोडीशी रीत
यांची वेगळी आहे. आमच्यात हे करतात बऱ्याच ह्याच्यामध्ये नूल गुंडाळलेला जो धागा असतो तो खूप महत्त्वाचा असतो. आणि इथून भार्गवी नवरीसाठी ओटीचं जे सामान आहे ते सुपामध्ये होतं. सूप खाली एक सूप आणि त्याच्यात सगळं जे शिंगाराचं सामान असतं ते सगळं घ्यायचं आणि त्याच्यावरती दुसरं सूप आणि त्याच्यावरती स्वस्तिक ते असं केलेलं होतं. आणि आई, वहिनी, मामी जे कोणी आहेत दोन्हीकडचे, नवरीच्या घरचे आणि नवरदेवाच्या घरचे, नवरीच्या हातात ते देत होते. आणि अशा पद्धतीने हळदी कुंकू. आणि इकडचं हळदी कुंकू लावण्याची पद्धत खूप वेगळी होती. म्हणजे कानाच्या बाजूला, गालाच्या इथे हळद लावतात आणि कुंकू कपाळावरतीच लावतात. इथे मंगळसूत्र पूर्ण जे आहेत ब्राह्मण ते सजवत होते. त्यानंतर इकडे नवरीला हळदी कुंकू लावणं, परत तिच्या हातामध्ये जो हे आहे कंकण बोलतात त्याला. बऱ्याच ठिकाणी हे कंकण ब्राह्मण बांधतात, मामा बांधतात, कुठे कुठे कलवरी बांधते. खूप रीती अशा खूप वेगवेगळ्या आहेत. आणि इथं पूर्ण नारळावरती जोडवे आणि मंगळसूत्र ते पूर्ण ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू भरायचं असतं. तर हे सगळं जे कोणी ते होते तिथे लग्न लावणारे ब्राह्मण जे होते 5-6 जण ते इतक्या छान पद्धतीने करत होते. नवरदेवाच्या पोशाखाबद्दल मी थोडंसं ह्याच्यात तुम्हाला सांगणार आहे. हे जे आहे त्याला सोवळं बोलतात, म्हणजे धोती आणि वरती शल्ल्या. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं असतील. ब्राह्मणांनी आणि नवरदेवाने घातलेले हे प्युअर सिल्कमधले धोती आणि शल्ल्या होते. ते कर्नाटकला सगळ्या ठिकाणी भेटतात. इवन मला वाटतं आत्ता सगळ्याच ठिकाणी भेटत असते. हे पारंपरिक जे म्हणजे ड्रेसेस आहेत त्याच ह्याच्यामध्ये नवरदेवाचं हे लग्न लावलेलं तुम्हाला ह्याच्यात पाहायला भेटलं. तर हे परत एकदा अक्षदाचं हे आहे. म्हणजे नवरी ओंजळीत अक्षदा घेऊन नवरदेवाच्या, नवरदेव नवरीच्या डोक्यावरती. हे 4दा का 5दा अशी रीत आहे असं सांगितलं जेव्हा विचारलं. आणि तिच्या आईने ब्राह्मण पद्धतीची जी साडी असती ही नेसली होती, नऊवारी. आणि तिच्या हातामध्ये जो पंचपाळ होता ना तो खूप वेगळी डिझाईन होती. मी ते ॲक्च्युली शूट घेणार होते पण इकडं तिकडं जाण्याच्या ह्याच्यामध्ये ते झालं नाही. पण खूप छान असं मला ते दिसलं पंचपाळ आहे. आणि इकडं हळदी कुंकू जे आपल्या हे असतं मंगळसूत्राच्या वाट्या असतात त्यात ते ब्राह्मण पूर्ण हळदी कुंकू भरून घेतलं ते. आणि तिथं परत त्या ह्याच्यावरती म्हणजे जी पूजा करतात त्या ताटामध्ये ठेवला. नवरदेव नवरी दोघंही मिळून त्याची पूर्ण पूजा करत होते. ह्या रीती नॉर्मली सगळ्यांमध्ये असतात, म्हणजे थोडेफार वेगळे असतील. इथं 5 किंवा 7-8 ज्या सुवासिनी येतील त्या पूर्ण त्या ताटाची म्हणजे मंगळसूत्र आणि जोडवे असतात त्याची पूजा करतात. मुलीच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण म्हणजे नवऱ्याने नवरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधणं. ती मंगळसूत्राची मी तुम्हाला डिझाईन दाखवते. पारंपरिक अशी ती डिझाईन आहे. ताई कट्टा थोडा सगळं झालं. आणि त्यानंतर जे फोटो सेशन किंवा व्हिडिओ असतात ना त्यांचं खूप अशी तारेवरची कसरत असते. कारण ते विधी करताना ते बरेच गोष्टी असं त्यांना शूट करता येत नाही. मग पूर्ण विधी झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही मंगळसूत्र परत हे करा किंवा त्याचे मंगळसूत्र पानावरती असतं ते ठेवून फोटो काढणं. त्यात ह्या बाजूला आत हॉलच्या इकडे रूम आहे तिथं पूर्ण पूजा मांडतात. कारण हे जे लग्नाचे आधी असतं हे मला वाटतं सकाळी 6 पासून ते सगळ्या रीती चालू होत्या.
खूप छान पद्धतीने पूजा मांडली होती इथे सूप ते. आणि इथं खोबऱ्याचे पूर्ण जे आहेत ना त्याच्यावरती डिझाईन केली होती. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. किती दिसतं मला नाही माहिती, पण खूप छान पद्धतीने त्याच्यावर काय 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 असं रेखाटलं होतं. छान अशी डिझाईन काढली होती. त्यानंतर इथं नवरा नवरीला होमाच्या इथं बसवल्यानंतर होमाची पूर्ण पूजा असते आणि भार्गवी मेन म्हणजे घरची मुलगी जी आहे ती गाठ बांधते नवरदेवाचं आणि नवरीचं. हे इथं ही रीत चालू आहे. तिकडचं इकडचं सगळं शूट घेणं बऱ्याच ठिकाणी मला जमत नव्हतं, कारण मी एकटी शूट घेते. त्यात कॅमेरा आणि सगळे लोक असताना तिथं जाऊन शूट घेणं थोडंसं कुठं तर मला अनकम्फर्टेबल होतं कधी कधी. इथं सप्तपद आहे, पण जेवढं मला प्रयत्न केला मी पूर्ण लग्नाच्या तिकडच्या सगळ्या त्या विधी दाखवण्याच्या, तर अशा पद्धतीने पूर्ण हे लग्नाचं हे चालू. त्यानंतर नवरीच्या हातामध्ये भाऊ जो असतो तो कुरमुरे देतो आणि ते होमाच्या इथं ते अर्पण करायचं असतं. त्यानंतर त्यांच्या आहेर देणं करणं, कोणी आलं कोणी गेलं हेही सगळं तेवढंच लक्ष देऊन बघावं लागतं, कारण इतकं कंटिन्यू विधीमध्ये सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आवर्जून लक्ष देऊन. तर अशा पद्धतीने हा लग्नाचा जो बोलतात ना सोहळा खूप छान चालू होता, म्हणजे खूप छान पद्धतीने पार पडला. बऱ्याचदा मी व्हिडिओ जेव्हा शूट करते नंतर मला आवाज देताना खूपदा असं विचार करते की त्यांच्या काय रीती आहेत, आपण काय त्यांना हे करावं किंवा कसं विचारून करावं का असं वाटतं. पण लग्नाच्या घाईमध्ये कुठल्याही कोणाशीही विचारणं करणं हे होतच नाही, हे तुमच्याही लक्षात येईल. आणि इथं पूर्ण 7 फेरे पार पडले त्यांचे. खूप छान असं लग्नाचे जे सोहळे होते ते बघायला भेटले. आणि शूटिंग करताना बऱ्याच गोष्टी माझ्या आता ह्या लक्षात येतात की सगळ्याकडच्या रीती कशा वेगवेगळ्या असतात किंवा पद्धती वेगवेगळ्या असतात. अशा पद्धतीने जेव्हा कुठं जाते तर मी थोडंफार शूट करण्याचा प्रयत्न करते. पण मी पाहिलं आहे की चॅनलवरती लग्नाच्या व्हिडिओला खूप छान असा रिप्लाय येतो. आणि इथं बघा श्रद्धा आणि भार्गवीचं बोलणं चालू होतं. काही झालं तर मैत्रिणी ह्या मैत्रिणीच असतात. आणि इथं पूर्ण पानं वाढले होते, त्याच्यावरती फराळ असतो, चिवडा लाडू अनारशा करंज्या ते. आणि त्यावेळेस फराळ एकमेकांना नवरदेव नवरी भरवतात. घरचे सगळे आजूबाजूला बसतात आणि आम्ही सगळेजण हे फराळ करत होतो. आणि इथं नाव घेण्याची ही पद्धत आहे. ಇರೋದು ನಾನು ಕಾಡದಲ್ಲಿ, ನನ್ನ ಹೃದಯದ ಹಾಡದಲ್ಲಿ ಭೂಮಿಕಾ ನನ್ನ ಹೃದಯದ ಹಾಡದಲ್ಲಿ, ಅನಿತಾ ಮತ್ತೆ ಭೂಮಿಕಾ ಮದುವೆ ಆಗೋದು ಧಾರವಾಡದಲ್ಲಿ. ಅವರಿಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ, ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕೊಡ್ಬೇಕು. इथे फोटो सेशन चालू आहे. काही फोटो मी सुद्धा क्लिक केले, ते ह्याच्यामध्ये मी टच करणार आहे.
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, कारण लग्नाचे जे काही मी व्हिडिओ अपलोड केलेत आपल्या चॅनलवरती त्याला खूप छान रिप्लाय आला. माझ्या भाचीचं होऊ दे किंवा माझ्या पुतणीचं होऊ दे, आणि हे कर्नाटकची वेगळ्या पद्धतीचं थोडंसं रीती होत्या ते मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला. एक असं 5 तासाचा पूर्ण लग्नाचा व्हिडिओ 15 मिनटामध्ये करणं म्हणजे खूप असे व्हिडिओ शूट करून थोडेसे क्लिप घ्यावं लागतात. त्यामध्ये बऱ्याच रीती दाखवण्याचा प्रयत्न करते, पण व्हिडिओ मोठा झाला तर कोणी जास्त त्याला पाहतही नाही, आणि व्हिडिओ तेवढाच छोटासा, तेवढा 15-20 मिनटाचा खूप छान वाटतो. खूप छान पद्धतीचे रीती होत्या सगळ्या, खूप काही वेगळं बघायला भेटलं. आणि ह्याच्यामध्ये लग्नात गेल्यानंतर मी जास्त करून साड्या, ब्लाउजेस आणि त्यांच्याकडचे ते जे काही पद्धती आहेत आणि पोशाख आहेत ते मी जास्त करून पाहते, कारण ऑल ओव्हर सगळ्याकडून मला ऑर्डर येतात, त्यामुळं मला ते बघायला भेटतं. लग्नानंतर रिसेप्शन होतं, पण आमची गाडी लवकर होती त्यामुळं मी रिसेप्शनचं कुठलाही व्हिडिओ शूट केलेला नाही आहे. एक फक्त निघताना मी फोटो क्लिक केला, जो हा आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.